पूर्वीच्या काळी काही जुलमी राजे गुन्हेगारांना जागरण करायला लावणे अशी शिक्षा फरमावीत आणि ते त्यांना झोपू देत नसत. परिणामतः निव्वळ जागरणाने त्यांचा मृत्यू होई. यावरून तुम्हाला समजेल की झोप ही किती आवश्यक आहे आपल्या आरोग्यासाठी. मी आहे डॉक्टर स्नेहल कलजी आणि तुम्हा सर्वांचं माझ्या यूट्यूब चॅनलवर खूप खूप स्वागत. सर्वसामान्य माणसाला कमीत कमी 7 ते 8 तास झोप महत्त्वाची. त्याहून जास्त झोप नुकसानदायक ठरू शकते. आज आपण जाणून घेणार आहोत की शांत आणि गाढ अशी झोप लागण्यासाठी अशा कोणत्या गोष्टी आपण करू शकता. सगळ्यात महत्त्वाचं, रात्रीचं जेवण खूप हलकं हवं. हलक्या आहारामध्ये आपण फळाहार सुद्धा घेऊ शकता, जेणेकरून पचनक्रिया अगदी सोपी जाईल आणि आपलं पोट जड होणार नाही. तसेच झोपण्यापूर्वी पाणी कमीच पिऊन झोपावे, जेणेकरून आपल्याला लघवीसाठी परत उठावे लागणार नाहीत. त्याशिवाय आपल्याला जर काही चिंता असेल, काही स्ट्रेस असेल किंवा काही मनात विचार येत असतील तर ते पूर्णपणे दूर लोटून आपण झोपायला जायला हवे. आणि जर हे शक्य होत नसेल तर सगळ्यात बेस्ट उपाय म्हणजे नामस्मरण करत किंवा एखादा गुरुमंत्र म्हणत आपण झोपी जावे. आणि त्याशिवाय जर आपण शरीरावर मालिश करून झोपला तर आपल्याला चांगली झोप येईल. तसेच आपण झोपण्यापूर्वी आपला चेहरा चांगला धुवून झोपायला जावे, जेणेकरून जी काही आपल्या चेहऱ्यावरती धूळ साचलेली असेल, जी काही घाण साचलेली असेल ती निघून जाईल आणि आपली स्किनसुद्धा चांगली राहण्यास मदत होईल. त्यानंतर आपण झोपण्यापूर्वी जर गरम पाण्याने आंघोळ करून झोपणं शक्य असेल तर प्लीज ते करा. जेव्हा आपण आपल्या शरीरावर पाणी घेतो तेव्हा आपल्या शरीरातली जी काही नेगेटिव्हिटी असते, जी काही वाईट ऊर्जा असते ती पूर्णपणे धुवून जाते आणि आपल्याला चांगल्या रीतीने झोप येते. अजून एक महत्त्वाची गोष्ट, झोपण्यापूर्वी ज्या कोणत्या देवाला तुम्ही मानता त्या देवाला धन्यवाद करण्याशिवाय झोपू नका.